नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2024-25 विविध अभ्यासक्रमाच्या किंवा शिक्षणक्रमांच्या प्रवेशाकरता ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दिनांक 1 जून 2024 पासून ऑलरेडी चालू झालेली आहे। आज दिनांक 4 जून 2024 आहे। 1 जून 2024 पासून बी एड विशेष हे 2 शिक्षणक्रम सोडले तर बाकी सर्व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात जेवढे काही शिक्षणक्रम कोर्सेस अवेलेबल आहेत 2024-25 वर्षाकरता ॲडमिशन करता त्या सर्व शिक्षणक्रमाचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग चालू झालेले आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनच करायचे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन नाही करायचं। तुम्ही स्वतः ऑनलाईन जाऊन ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही ॲडमिशनवर क्लिक करून तेथील लिंकवर जाऊन स्वतः ऑनलाईन फॉर्म भरू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म भरून त्याची फीस भरून त्याची एक प्रत स्वतःजवळ ठेवायची आणि एक प्रत स्टडी सेंटरला किंवा ज्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतलं तिथे जमा केल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईल। किंवा जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं विविध शिक्षणक्रमाकरता त्याचं ज्ञान नसेल तर तुम्हाला ज्या आवडत्या अभ्यास केंद्रामध्ये स्टडी सेंटरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तिथं जायचं आहे आणि तिथं जाऊन जी आवश्यक कागदपत्रे आहेत त्यांना द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे। ध्यानात ठेवायचं आहे, स्टडी सेंटरवाल्यांनीही भरलं तर स्टडी सेंटरवाल्याला सुद्धा ऑनलाईनच ॲप्लिकेशन करावं लागेल। मग त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला वेळेत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यांच्याकडून आणि एक कॉपी त्यांच्याकडे ठेवायची आणि एक कॉपी तुमच्याकडे रिसिप्ट म्हणून घेऊन यायचं आहे। ठीक आहे। आता काय होतं, स्टडी सेंटरवाले कॉलेजेस काय होतात की एखाद्या अभ्यास केंद्रावर खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं की ॲडमिशन पाठीमागं पेंडिंग ठेवतात ते आणि सगळं असं जसं ॲडमिशन प्रक्रिया पुढे जाईल तसे एकदाच करायला जातात। त्यावेळेस अडचण येऊ शकते, फॉर्म भरताना काही चुका होऊ शकतात। त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञान नसेल ह्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं तर तुम्ही स्टडी सेंटरला विविध डॉक्युमेंट तुमचे देऊन तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांच्याकडून करून घेऊन रिसिप्ट घेऊन यायला विसरायचं नाही। रिसिप्ट घेतले की तुमचं काम संपलं। ठीक आहे। तर 100% ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये, त्याच्यामुळे सोपं आहे। ठीक आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत म्हणून काल एक आपल्या व्हिडिओवर एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, आपण कालचा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचा आपण खुलासा केलेला आहे, विविध गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगितलेल्या। आपण नुसतं वाचूनच सांगत नाही, वाचून तर तुम्हाला बी येतं, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पुढे काय करायचं आहे, त्याच्यात त्रुटी काय असू शकतात, चुका काय होऊ शकतात हे सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करतो। परंतु काही विद्यार्थी काय करतात, कॅन्डिडेट्स काय करतात, आपले सबस्क्रायबर काय करतात, पूर्ण व्हिडिओ पाहतच नाही, अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि कमेंट करतात कमेंटमध्ये। मग माझं कर्तव्य आहे तुमच्या कमेंटचं उत्तर देणं। तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तरी मी उत्तर देतो, पूर्ण पाहिला तरी उत्तर देतो। परंतु कसं होतं, तुमचं उगे त्रास होतो, तुम्हाला कमेंट करायची आवश्यकता भासत नाही। जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला कमेंट करायची आवश्यकता भासत नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त गोष्टींचा खुलासा केलेला आहे आणि चुका ज्या होतात ती सांगितल्या आहे, चुका टाळण्यासाठी काय करायचं आहे ती। ठीक आहे। तर आता भरपूर झालं ह्याच्यामध्ये, आजच्या व्हिडिओकडे बघूया। आता जे स्क्रीनवर दिसत आहे ती नोंदणी कक्षामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नोटिफिकेशन आलेलं आहे। हे नोटिफिकेशन आहे 1 जून 2024 आणि ही नोटिफिकेशन तुम्हाला ycmu.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटवर जाऊन वरी ॲडमिशन म्हणून तुम्हाला एक ऑप्शन मिळेल होम पेजवर। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बाजूच्या साईडला तुम्हाला हे नोटिफिकेशन ॲडमिशन सेक्शनमध्ये मिळून जाईल। ठीक आहे। नोटिफिकेशन सुरू करूया। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना। आता 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी डिटेल आणि एकदम सुंदर पद्धतीनं इथे विवरण दिलेलं आहे। मी सुद्धा वाचून दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा वेळोवेळी पॉज करून तसेच
या व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये जाऊन ॲटोच्या पुढे क्लिक करून हायर रिझोल्युशन त्याच्याखाली ॲडव्हान्सवर येते, ॲडव्हान्सवर क्लिक करून 1080p वर ह्याची क्वालिटी सेट करायची, तुम्हाला ओके करायचं आहे. आणि असं झूम करून सुद्धा तुम्हाला पाहता येईल आणि स्पष्ट ओळखू येईल PDF. व्हिडिओची क्वालिटी वाढवायला इसरायचं नाही. ठीक आहे, सुरू करूया. एक नंबरचा पॉईंट, विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. करेक्ट आहे, ऑनलाईन आहे. तुम्हाला सुद्धा ॲडमिशन व्यक्तिगत घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता आणि त्याची ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस भरलेली पावती प्रिंटआउट काढल्यानंतर स्टडी सेंटरला जमा करू शकता. किंवा तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट घेऊन स्टडी सेंटरवर जाऊन सुद्धा त्यांच्याकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून त्याची प्रिंटआउट घेऊन येऊ शकता. पुढे प्रथमतः आपण https://ycmu.digitaluniversity.ac या विद्यापीठ संकेतस्थळावर भेट द्यावी. ऑफिशियल वेबसाईट आहे. नंबर 2, आपणास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. माहिती पुस्तिकेतील प्रवेशाशी संबंधित माहिती, उदाहरणार्थ प्रवेश पात्रता, शुल्क, अभ्यासक्रम किंवा विषय इत्यादी बाबतची माहिती वाचून प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पानांची प्रिंट काढून घ्यावी. किती सुंदर लिहिलेलं आहे पहा. तर प्रॉस्पेक्टसमध्ये जायचे तुम्हाला कोणत्या अभ्यासक्रमाला किंवा शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते प्रॉस्पेक्टस तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पेपर कोणकोणते आहेत, सेमिस्टर पॅटर्न आहे का, ॲन्युअल पॅटर्न आहे, फीस किती आहे, त्याला प्रवेश पात्रता काय आहे त्याची, पुन्हा स्टडी सेंटर कोणकोणते अवेलेबल आहेत, याची सर्व माहिती तुम्हाला माहिती पुस्तिकेमध्ये मिळेल. ठीक आहे, तर माहिती पुस्तिका डाउनलोड करायला विसरायचं नाही. आणि जे आवश्यक जी तुम्हाला वाटतात हायलाइटेड डॉक्युमेंट असतील त्या माहिती पुस्तिकेमध्ये पेजेस असतील त्या पेजेसची तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो. पुढे विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या होम पेजवर स्टडी सेंटर्स या टॅबखाली आपणास शिक्षणक्रमनिहाय अभ्यास केंद्राची यादी उपलब्ध आहे. आपणास जवळचे किंवा सोयीस्कर असलेल्या ज्या अभ्यास केंद्रावर प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यास केंद्राचा पत्ता व संकेतांक लिहून ठेवा. ठीक आहे. आता विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला स्टडी सेंटर्स म्हणून एक तुम्हाला टॅब दिसणार आहे. त्या स्टडी सेंटर टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या शिक्षणक्रमाला ॲडमिशन घ्यायचं त्या शिक्षणक्रमावर क्लिक करायचं. असं केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जेवढे स्टडी सेंटर अवेलेबल आहेत त्या शिक्षणक्रमाचे किंवा अभ्यासक्रमाचे ती सगळी स्टडी सेंटरची लिस्ट तुम्हाला दिसेल. मग त्या स्टडी सेंटरचे पूर्ण पत्ता, त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर, त्याची स्क्रीनशॉट घ्यायची आहे, प्रिंट काढायची आहे किंवा ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. जेणेकरून त्या स्टडी सेंटर आपला अनोळखी असेल तर ते पुन्हा वारंवार शोधायची आवश्यकता भासणार नाही. पुढे 4 नंबर, माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारे स्वतःचे फोटो स्वाक्षरी यांची स्वतंत्रपणे सॉफ्ट कॉपी JPG, JPEG, PNG या फॉर्मॅट 4 KB ते 30 KB पर्यंत आणि शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे JPG, JPEG, PNG या फॉर्मॅट 10 KB ते 500 KB पर्यंत पूर्णतः सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून सोबत ठेवावेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे की प्रवेश 100% ऑनलाईन असल्यानं तुमचं प्रत्येक डॉक्युमेंट स्कॅन केलं जाणार आहे आणि ते अपलोड करावं लागणार आहे. मग अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी फाईलची मर्यादा किती असावी आणि ते फाईलचं कोणतं फॉर्मॅट असावं ह्याच्यात सांगितलेलं आहे. कागदपत्राचं सुद्धा आणि तुमचं पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी. फोटो तुम्हाला अद्ययावत द्यायचा आहे, सध्याचा द्यायचा आहे. जर तुम्ही फोटो काढलेला नसेल तर काढून घ्यायचा आहे. ॲडमिशनला भरपूर दिवस वेळ आहे त्याच्यामुळे लॅटेस्ट फोटो काढायचे आणि हाच फोटो तुमच्या मार्क मेमोवर, पासिंग सर्टिफिकेटवर आणि तुमच्या फायनल डिग्री सर्टिफिकेटवर सुद्धा येणार आहे. मग पुन्हा म्हणायचं नाही विद्यापीठाला की मी फोटो चांगला दिला होता, बरोबर आला नाही. तुम्ही फोटो बरोबर दिलेला नसतो. तर सध्याचा अद्ययावत जो क्लिअर सुस्पष्ट ओळखूयासारखा पासपोर्ट साईज फोटो काढायची आहे. तुमची स्वाक्षरीसुद्धा तुमची विद्यापीठाच्या हॉल तिकीटवर येणार आहे. तसेच जिथं कुठं आवश्यक आहे त्यावर तुमची स्वाक्षरीसुद्धा येणार आहे. मग स्वाक्षरीसुद्धा तुमची जी ओरिजिनल आहे ते स्वाक्षरी करावी, कोणतेही करायचे म्हणून करू नये. कारण तीसुद्धा स्वाक्षरीसुद्धा विद्यापीठाच्या विविध डॉक्युमेंटवर तुम्हाला येणार आहे आणि तीच करावं लागणार आहे. वारंवार चेंज करता येणार नाही. ठीक आहे. आणि आता इथं काय म्हणलं, शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे
अत्यंत महत्त्वाचं आहे मूळ कागदपत्रे. एक ध्यानात ठेवायचं आहे, तुमच्याकडे मूळ कागदपत्रे नसतील तर तुम्ही जिथं कुठं ॲडमिशन वगैरे घेतले असतील तिथं मूळ कागदपत्रे जर तुम्हाला मिळत नसतील, रेग्युलरला कुठं ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही निदान त्या जिथं ॲडमिशन तुम्ही रेग्युलरला वगैरे घेतलं असेल तिथं फोटो काढून घ्यायचे आहे. तुम्हाला फोटोसुद्धा चालेल. त्या मूळ कागदपत्र देत नसतील तर त्या मूळ कागदपत्राची फोटो काढून स्कॅन कॉपी सुस्पष्ट ओळख यासारखी स्कॅन कॉपी आणून अपलोड केली तरीही चालेल. आणि कॉलेजमध्ये सबमिट करताना कलर कॉपी सबमिट करायची शक्यतोवर. झेरॉक्सही चालेल स्टडी सेंटरला सबमिट करताना, पर इथं जसं आपण तुम्ही ओरिजिनल स्कॅन केले तसं ओरिजिनल वाटावं म्हणून त्या ओरिजिनल स्कॅनची कलर कॉपी काढायची. 10 रुपयाला कॉपी मिळते. मग ती कॉपी कलर कॉपी काढून आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस भरली पावती ह्याला कलर कॉपी लावून तुम्ही स्टडी सेंटरला सबमिट करू शकता. ठीक आहे. तर इथं अत्यंत महत्त्वाची गोष्ट शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे. तुम्हाला मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्याच्यासाठी आता ओरिजिनल डॉक्युमेंट कुठं कुठं आहेत त्याची शोध करायची आहे. तुम्हाला जुळवाजुळव करायचं आहे. आणि तसेच जर अवेलेबल नसतील तर त्याची फोटोकॉपी तुम्हाला लागेल, स्कॅन कॉपी लागेल. ठीक आहे. पुढे घेऊया. नंबर किती आहे? 5 नंबर. ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी संकेतस्थळावरील होम पेजवर प्रेझेंटेशन या टॅबखाली युजर गाईड प्रेझेंटेशनमध्ये स्टुडंट्स ऑनलाईन ॲडमिशनमध्ये दिलेल्या डेमोतील माहितीनुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा. इथं डेमो दिलेला आहे. ते डेमोसुद्धा तुम्ही भरू शकता, म्हणजे बघू शकता. तो डेमो बघून सुद्धा तुम्हाला एक आयडिया येऊ शकते. ठीक आहे. ओके. पुढे घेऊया. ठीक आहे. थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे मित्रांनो, परंतु एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला वारंवार मला व्हिडिओ बनवायची गरज नाही, तुम्हाला बघायची गरज नाही. ठीक आहे. पुढे म्हणजे इथं तुम्हाला डेमोसुद्धा दिलेला आहे विद्यापीठाच्या. मी डेमो द्यायची काही गरज नाही, डेमो खूप मोठा होईल ती. त्याच्यासाठी विद्यापीठाच्या इथं तुम्हाला आता जी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तिथं डेमो मिळेल. तो डेमो बघूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता. 6वा नंबर. नव्याने प्रवेश घेणाऱ्या अर्जदारांनी ऑनलाईन प्रवेश करताना प्रथम त्यांचा ID आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्व तपशिलांसह ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्जदारास प्रथमतः OTP मिळतो. सदर OTP नोंदणीकृत मोबाईल आणि ईमेलवर येतो. त्यानुसार पुढील माहिती भरून प्रवेश करता येईल. ठीक आहे. जी नव्यानं पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांनी पहिल्यांदा फर्स्ट टाईम ॲडमिशन घेत आहेत कोणत्याही कोर्सला, त्यांच्यासाठी तुम्हाला स्वतःचा युजर ID आणि पासवर्ड तयार करावा लागतो. तो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे ईमेल तशी मोबाईल नंबर तशीच ईमेल ही दोन्ही वस्तू टाकून मोबाईलवरला मोबाईलवरला OTP ईमेलवरला OTP असे दोन्ही OTP टाकून तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड तयार करता येतो. आणि तो युजर ID आणि पासवर्ड तुमच्याकडं कायमस्वरूपी जपून ठेवायचा आहे तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच्या पाठीमागं किंवा त्याच्यासोबत एका पांढऱ्या कागदावर लिहूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामाला येणार आहे. जोपर्यंत तुमचा PRN नंबर येत नाही तोपर्यंत. ही नवीन लोकांसाठी आहे, जुन्या लोकांसाठी नाही. आणि अनेक ठिकाणी आपण पाहतो की तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन करताना मोबाईल नंबर दुसऱ्याचा देतात. पुन्हा मग काही ऑनलाईन अपलोड वगैरे करायचं असेल विद्यापीठाला तर वारंवार त्या मोबाईलवर OTP जातो दुसऱ्याचा दिलेला. त्याच्यासाठी स्वतःचा आणि स्वतःचाच मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला द्यायचा आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता, दुसऱ्यांचा द्यायचा नाही. आता तुम्हाला प्रचंड अडचणी येतील आणि वारंवार मोबाईल नंबर बदलणे बी सोपं नाही विद्यापीठामध्ये. त्याच्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर स्वतःचा ईमेल ID द्यायचा आहे. ओके. पुढे. जे अर्जदार विद्यापीठाचे पूर्वीचे विद्यार्थी आहेत व ज्यांना 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक मिळालेला आहे त्यांचा युजर ID हा कायम नोंदणी क्रमांक असेल. बरोबर आहे, जुन्या विद्यार्थ्यासाठी. आणि पासवर्ड हा मागील वर्षी वापरल्यानुसार असेल. पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगॉट युजर नेम किंवा फॉरगॉट पासवर्ड क्लिक करून त्यात विचारलेली योग्य ती माहिती भरून अर्जदारास नवीन पासवर्ड मिळू शकतो. तुमचा मोबाईल नंबर आणि यापूर्वी प्रवेश घेताना नोंदवलेला मोबाईल नंबर वेगळा असेल तर नवीन पासवर्ड मिळाल्यानंतरच पुढील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. ठीक आहे. अनेकदा वाचतो तुम्हाला इथं महत्त्वाचं पॉईंट सांगितलेलं आहे. पासवर्ड आठवत नसेल तर थोडक्यात सांगतो. पूर्वीची जी ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत म्हणजे पूर्वी BA फर्स्ट इयरला असलेले, BA सेकंड इयरला असलेले, आता त्यांना सेकंड इयर किंवा थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांचा युजर ID हा त्यांच्या फर्स्ट इयरच्या हॉल तिकीटवर तसेच त्यांच्या मार्क मेमोवर जो 16 अंकी PRN नंबर असतो तोच त्यांचा युजर ID आहे किंवा युजर नेम आहे.
आणि पासवर्ड तुमचा फर्स्ट इयरला जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे तोच तुमचा पासवर्ड असेल. ठीक आहे. मग जर एखाद्या वेळेस तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल किंवा कुठं लिहिला नसेल तुम्ही, तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना PRA नंबर टाकायचा आहे. PRA नंबर टाकून युजरनेमच्या ठिकाणी खाली फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID काही किंवा इतर काही प्रश्न विचारले त्याची उत्तरे देऊन तुम्हाला पासवर्ड रीसेट करता येईल. ठीक आहे. पासवर्ड रीसेट करून तुम्हाला तुमचं ऑनलाईन प्रक्रिया चालू करता येईल. हां, मग आता तुम्ही पासवर्ड रीसेट केलेला आहे. ओके. आता रीसेट केल्यानंतर पासवर्ड तुम्हाला जर नव्याने तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा असेल, ह्यावेळेस मोबाईल नंबर बदलायचा असेल, तर पासवर्ड रीसेट केल्यानंतरच तुम्हाला नवीन मोबाईल नंबर ॲड करता येईल तुमच्या प्रोफाईलमध्ये. मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्हीही ॲड करायचा. जर तुमच्या पूर्वी दिलेला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला बदलायचा असेल तर पासवर्ड रीसेट करणं अगोदर कंपल्सरी आहे. पासवर्ड रीसेट करा, फॉरगॉट पासवर्ड करा आणि त्याच्यामध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर आणि नवीन ईमेल ID ह्यावेळेस टाकायला विसरायचं नाही आणि बार बार बदलायचं नाही. ओके. जो परमनंट मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे तोच द्यायचा. पुढे ऑनलाईन प्रवेश करतेवेळेस प्रवेशाकरता विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्जदाराने अचूक माहिती भरावी. प्रवेश पात्रतेची आवश्यक ती मूळ कागदपत्रे, इथं सुद्धा म्हणलेले मूळ कागदपत्रेच तुम्हाला स्कॅन करायची, ध्यानात ठेवायचं आहे. प्रवेश पात्रतेची आवश्यक ती मूळ कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी इत्यादीवरील मुद्दा क्रमांक 4 प्रमाणे सुस्पष्टपणे कलर स्कॅन करताना शक्यतोवर आपण मूळ कागदपत्राचं ती कलरच असल्यानं मूळ कागदपत्र कलर स्कॅन होतं. परंतु तुम्ही जर ऑनलाईन सेवा केंद्रात करत असाल तर मूळ कागदपत्र स्कॅन करताना कलरमध्ये स्कॅन करा असं म्हणू शकता तुम्ही. ऑलरेडी करतात तरी पण म्हणायचं. क्रमांक 4 प्रमाणे सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून काळजीपूर्वक पात्रतेसंबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्धवट, अपूर्ण, चुकीची अथवा अस्पष्ट ब्लर असलेली अशी कागदपत्रे टाकू नयेत. त्यामुळे अर्जाची प्रवेश पात्रता तपासताना प्रवेश नाकारण्यात जाऊ शकतो. चांगल्या प्रकारे स्कॅन करून सुस्पष्ट तुम्ही बघायचं आहे, स्कॅन केल्यानंतर ओळखू येते का नाही. सुस्पष्ट तुम्हाला ओळखू आलं तर त्यांना ओळखू येते. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सुस्पष्ट आहेत का नाही डॉक्युमेंट बघायचं आणि नंतरच अपलोड करायचं. अंधू कसं तरी उगं टाकून दिलं डॉक्युमेंट, मग पुन्हा रिजेक्ट झालं, पुन्हा परत री अपलोड करा, ही पुन्हा प्रोसेस डोकेदुखी होते. पुढे आपण प्रवेश घेतलेल्या शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ हिस्सा व अभ्यासक्रम हिस्सा हा एकाच वेळी भरवायचा असल्याने शुल्क भरण्याबाबत सूचनेनुसार प्रवेश अर्जात दिलेल्या लिंकवरून सदरची ऑनलाईन पेमेंट गेटवेवरून वापरून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे शुल्क भरवायचं आहे. दिलेल्या लिंक व्यतिरिक्त इतर कुठल्याही लिंकवर भरले शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील. मित्रांनो, आता विद्यापीठानं गेल्या वर्षीपासून एक नवीन पद्धत काढलेली आहे की शिक्षणक्रमासाठी जी शुल्क आहे, एखाद्या तुम्हाला BAला प्रवेश घ्यायचे स्टडी सेंटरला, तर त्या स्टडी सेंटरला 2 फीस असतात. एक युनिव्हर्सिटी फीस राहते आणि एक स्टडी सेंटरची फीस. तर पूर्वी काय असायचं की युनिव्हर्सिटीची फीस आपण ऑनलाईन भरायची होती, त्याची प्रिंटआउट काढून, आणि जी स्टडी सेंटरची फीस आहे ती ऑफलाईन कॉलेजमध्ये भरून कॉलेजवाल्याकडून पावती घ्यायची होती. परंतु विद्यापीठाने आता गेल्या वर्षीपासून काय केलेलं आहे की स्टडी सेंटरची फीस आणि विद्यापीठाची फीस ही दोन्हीही तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईनच भरायला कंपल्सरी केलेली आहे, एकत्रित केलेली आहे. आणि त्या पावतीमध्ये उल्लेख केलेला आहे की युनिव्हर्सिटीची फीसची पावती आणि स्टडी सेंटर फीस पावती ही एकाच पावतीमध्ये मर्ज केलेलं आहे. तुम्हाला एकाच पावतीवर तुमचं युनिव्हर्सिटीची फीस भरलेली पावती दिसेल आणि स्टडी सेंटरची दिसेल. त्याच्यासाठी एकत्रित करून एकच पेमेंट करायचं आहे तुम्हाला, बाकी कुठंही रुपयाही द्यायचा नाही. आणि ही पेमेंटसुद्धा तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, जिथं तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करत आहात त्या ऑफिशियल वेबसाईटवरच पेमेंट करायचं आहे. हे ध्यानात ठेवायचं. ऑफिशियल वेबसाईटवरच एकच पेमेंट करायचं आहे. त्या एकाच पेमेंटमध्ये ॲड केलेलं आहे विद्यापीठाचा शुल्क आणि अभ्यासक्रमाचं शुल्क. वेगळे पैसे स्टडी सेंटरला द्यायचे नाहीत. त्या पावतीची प्रिंटआउट काढायची आणि तीच पावती स्टडी सेंटरला देऊन टाकायची. एक पावती आपल्याकडे ठेवायची, 2 कॉपी निघतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. वेगळे पैसे कुठंच द्यायचं नाहीत, कारण विद्यापीठानं एकत्रित करून टाकलेलं आहे विद्यापीठाची फीस आणि स्टडी सेंटरची. कॉलेजवाले मागत असतील तर पैसे द्यायचं नाही. फॉर्म भरण्यासाठी वगैरे जर तुम्ही स्वतःहून तिथं जाऊन फॉर्म भरत असाल तर 100-200 रुपये काय लागत असतील ती ऑनलाईन शुल्क वगैरे तेवढे देऊ शकता तुम्ही.
ऑनलाईन फॉर्म भरण्याचे चार्जेस जर त्यांनी भरत असतील तर 100-200 काय असतील ते देऊ शकतात, त्याच्यावर द्यायचं नाही. ठीक आहे, इथं स्पष्टपणे लिहिलं आहे. ओके, पुढे प्रवेशाबाबतचा मेल SMS आपल्या मेल ID मोबाईलवर पाठवण्यात येतो. त्यामुळे अर्जदाराने आपणास आलेल्या ईमेल SMS वर कायम लक्ष ठेवावे व जतन करून ठेवावे. आता प्रत्येक सूचना विद्यापीठ खूप हायटेक आहे आपलं, त्याच्यामुळे तुम्हाला कसली विद्यापीठाशी संबंधित कोणती ॲडमिशन असो, रिझल्ट्स असो, कंटिन्यू SMS आणि तुम्हाला मेल येणार आहेत. त्याच्यापैकी स्वतःचाच मोबाईल नंबर द्यायचे, स्वतःचाच ईमेल द्यायचे, मोबाईलवरले SMS पाहत राहायचे नेहमी आणि ईमेलवरले मेल्स पाहायचे तुम्हाला. अर्जदारास प्रवेशास पात्र किंवा अपात्र झाला ह्याबद्दल अर्जदार आपला युजर ID व पासवर्ड वापरून प्रवेशाचे स्टेटस पाहू शकतात. अर्जदारास आपला अर्ज अपात्र असल्यास रिजेक्ट आणि पात्र असल्यास अप्रूव्ड असा शेरा दिसेल. त्यामुळे अर्जदाराने हे सतत अर्जाबाबतची माहिती तपासत राहणे अर्जदाराची जबाबदारी असेल. अर्जदारास विद्यापीठाकडून याबाबतचा स्वतंत्रपणे कोणताही मेल किंवा मेसेज पाठवला जात नाही. प्रवेश चुकीचा अथवा अपात्र झाल्यास विद्यापीठ नियमानुसार शुल्क परतावा मिळणार नाही. ठीक आहे, आता तुमचं प्रवेशाचे टप्पे किती आहेत, तुमचे सगळं ॲडमिशन अप्रूव्ड झालेलं आहे का नाही, का रिजेक्ट झालं नाही, कुठे चेक करायचं. तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन ज्या वेबसाईटवर घेत आहात आणि तुमचं जी युजर ID पासवर्ड टाकून तुम्ही प्रोफाईल क्रिएट करत असतात त्याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तिथेच जायचं आहे तुम्हाला, जिथं ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे तुम्ही. वेबसाईटवर म्हणतो, वेबसाईटवरील लिंकवर, वेबसाईटवरील त्याच लिंकवर ycmu.digitaluniversity.ac ह्याच्यावरील ॲडमिशनवरील लिंकवरच जायचं आहे आणि तेथे तुमचा युजर ID आणि पासवर्ड जो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना दिलेला आहे तो टाकून आपल्या प्रोफाईलमधील ऑनलाईन ॲडमिशनचं स्टेटसमध्ये जाऊन पाहायचं आहे. तुमचं ॲडमिशन जर रिजेक्ट झालेलं असेल तर पुढे रिजेक्ट येतं आणि त्याचं कारण येतं. मग ती कारण तुम्ही घ्यायची आहे माहिती, कारण काय आहे, आणि ती स्टडी सेंटरला फोन लावून तुम्हाला त्याच्या कागदपत्राची पूर्तता करून सबमिट करायचं आहे तुम्हाला. आणि जर तुमचं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ओके असतील, तुमचं काही अडचण असेल तिथं अप्रूव्ड म्हणून शेअर राहील. अप्रूव्ड म्हणल्यानंतर तुम्ही निवांत राहायचं आहे, तुमचं काम झालेलं आहे, तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे. ठीक आहे, आणि ही तुम्ही स्वतःहून तपासत आहेत. स्टडी सेंटरच्या वगैरे भरोशावर बसायचं नाही, ते काही तुम्हाला काही फोन वगैरे करणार नाहीत. स्वतः तुम्हाला युजर ID पासवर्ड टाकून हमेशा चेक करत राहायचे स्टेटसमध्ये जाऊन. पुढे ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत अर्जदारास बदलता येणार नाही. अर्जदारास विद्यापीठातर्फे विविध प्रकारचे SMS पाठवण्यात येणार असल्याने मोबाईल क्रमांक एकच ठेवावा, वारंवार त्यात बदल करू नये. मी सांगितलं होतं ना, मोबाईल नंबर आणि ईमेल ID एकच ठेवायचं, वारंवार बदल करायचं नाही. आणि वारंवार बदल करायला गेल्यावर एवढं सोपं नाही, ती होत पण नाही, काही वेळेला होतसुद्धा नाही ती. ठीक आहे, तर ऑनलाईनमध्ये जी तुम्ही फोटो टाकणार आहात, जी सिग्नेचर टाकणार आहात, जी माहिती टाकणार आहात ती एडिट होणार नाही एकदा सबमिट केल्यानंतर. त्याच्यासाठी फॉर्म भरताना फोटो व्यवस्थितच टाकायचा, आपलाच टाकायचा आहे, सिग्नेचर आपलंच टाकायचं आहे, आणि जी माहिती आहे, जन्मतारीख आहे, तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर टाकायची आहे, पुन्हा इतर तुमचा पत्ता वगैरे सर्वच माहिती टाकायची कंपल्सरी आहे, सर्वच टाकायची आहे. पत्तासुद्धा टाकायचा आहे तुम्हाला, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायचं आहे, सगळी माहिती भरायची आहे आपल्याला. ही टाकू का नको सगळं टाकायचं आहे. कॅटेगरी विचारली तरीसुद्धा टाकायचं कॅटेगरी, त्याचा उपयोग होऊन तुमच्याकडे जी कॅटेगरी आहे ती टाकायची आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट काढून अभ्यास केंद्रावर सदरच्या अर्जाची प्रिंट जमा करून आपण आपले अध्ययन साहित्य घ्यावे. आता तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तसेच ऑनलाईन फीस पेमेंटची रिसिप्ट ही दोन्ही घ्यायची आहे आणि दोन्ही घेऊन ह्याची एक कॉपी जिथं तुम्ही ॲडमिशन घेतल्या त्या स्टडी सेंटरवर जमा करायची आहे. जमा करून तिथं रजिस्टर वगैरे नोंद करायची आहे की मी सबमिट केलं म्हणून, आणि एक कॉपी तुमच्याकडे ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या ॲडमिशनचे रिसिप्ट तुम्हाला मिळालेली असते, स्टडी सेंटरलाही तुमचं जमा होतो फॉर्म. बाकीची प्रोसेस तुम्ही तुमचे युजर ID पासवर्ड वापरून नेहमी बघू शकता. आणि जर अध्ययन साहित्य तुमच्या कोर्सेसचं अवेलेबल असेल तर लगेचच ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशनची पावती जमा करत आहात तिथं लगेचच येताना तुमचे अध्ययन साहित्यसुद्धा लगेचच घेऊन यायचं. पुस्तकं वगैरे असतील, पुस्तकाची हार्ड कॉपी वगैरे असेल तर ते पुस्तकं तुम्ही लगेच घेऊन अभ्यासाला चालू करायचं आहे. ठीक आहे, सेमिस्टर पॅटर्न वाल्यानंतर लगेचच पुस्तकं घेऊन यायची, सेमिस्टर लगेच दिवाळीला होतं आपलं. पुढे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीबाबतचे स्वतंत्र सूचनापत्र ycmu.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर ॲडमिशन या
टॅबवर शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी नियमावली शैक्षणिक सत्र 2024-25 या ठिकाणी दिलेली असून त्याचे काळजीपूर्वक वाचन करूनच आपल्या ऑनलाईन प्रवेशाची आणि शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जाची समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून कार्यवाही वेळेत पूर्ण करावायची आहे. जे रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत, जे आरक्षित कॅटेगरी आहेत, राखीव प्रवर्ग जे आहेत, तर त्यांना शिष्यवृत्ती वगैरे जर पर्याय हवा असेल तर शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ही जी आता सांगितलेली माहिती आहे ते त्या टॅबवर जायचं आहे. त्या टॅबवर जाऊन विविध माहिती जी दिली आहे ती तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा गेले माझ्या माहितीप्रमाणे काही वर्षापासून तुम्हाला शिष्यवृत्ती देणं चालू केलेली आहे त्यांनी. मग तुम्ही जसं रेग्युलरच्या विद्यापीठामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन करता तसंही शिष्यवृत्तीला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आणि त्याच्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी कार्यपद्धती आहे शिष्यवृत्तीची डॉक्युमेंट वगैरे आहेत ती तुम्हाला स्टडी सेंटरवरले सर सांगतील. मग त्यानुसार तुम्हाला कारवाई करायची आहे पुढे. म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची वेबसाईट बी बघायची आहे तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी आणि तसेच तुम्हाला समाज कल्याणच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे. दोन्हीकडे तुम्हाला तयारी ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार दृष्टिबाधित, व्हिज्युअल इम्पेअर्ड, बंदी बांधव आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादींना प्रवेश शुल्कात संपूर्णपणे सूट देण्यात आली आहे. दृष्टिबाधित, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादी अर्जदारांनी पूर्णपणे भरलेला ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि बंदी बांधवाचे विविध नमुन्यातील पूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज निवड केलेल्या अभ्यासकेंद्रावर संबंधित कागदपत्रासह विद्यापीठाने दिलेल्या विहित मुदतीपूर्वी जमा करणे बंधनकारक असेल. अभ्यासकेंद्रामार्फत सदरचे प्रवेश अर्ज तात्काळ विद्यापीठाकडे पाठवण्यात यावेत. विद्यापीठ पातळीवर सदरचे प्रवेश कायम करण्यात येतील. आता ही जी आपण ह्या पॉईंटमध्ये जी दृष्टिबाधित, बंदी बांधव आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य आहे यांना शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. तर त्यांचा विहित नमुना वगैरे असेल तर तो पूर्णपणे अर्ज भरायचा आहे तुम्हाला. हां, आणि तुम्हाला स्टडी सेंटरला तो जमा करायचा आहे आणि स्टडी सेंटरकडून ती विद्यापीठाच्या पातळीवर तुम्हाला फॉरवर्ड केलं जाईल आणि विद्यापीठातून तुमचा अर्ज कायम करण्यात येईल. असे बांधव वगैरे कोणी असतील तर त्यांना सांगा की त्यांना प्रवेश शुल्क पूर्णपणे माफ आहे, पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. त्यांचं फ्रीमध्ये ॲडमिशन होऊन जाईल. फक्त त्यांचा नमुना वगैरे जो असतो विहित नमुना तो त्या नमुन्यामध्ये त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि वेळेत अर्ज करायचा आहे. ठीक आहे. पुढे आता इथं खाली प्रवर्ग नवीन प्रवेशाकरता कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी इथं नवीन प्रवेशाकरता सिव्हिल सर्जनचा अंधत्वाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षण क्रमाची शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे आणि प्रवेश अर्ज. पुन्हा कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्याचे कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रासह प्रवेश अर्ज. नवीन प्रवेश आणि कायम नोंदणी क्रमांक असलेले ह्या दोघांसाठी सूचना दिलेल्या आहेत ती बघून घ्या. 2 नंबर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याकरता पित्याची आत्महत्या झाल्याचा तहसीलदाराचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षण क्रमाची शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे आणि प्रवेश अर्ज. 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्याची कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रासह प्रवेश अर्ज. हे दोन्ही बघून घ्यायचं आहे. आता कायम नोंदणी क्रमांक कोणाकडे असेल ज्यांनी ऑलरेडी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये फर्स्ट इयरला, सेकंड इयरला किंवा अगोदर BA केला असेल आणि आता MA करायचं असेल तर त्यांच्याकडे त्यांच्या हॉल तिकीटवर तसेच मार्क मेमोवर कायम नोंदणी क्रमांक 16 अंकी क्रमांक असतो. मग त्याला जरा सोपं होतं काम. बाकीचे जे नवीन प्रवेश असतील त्याला नव्याने सगळे प्रोसिजर करावी लागेल आणि ही विविध दाखले घ्यावे लागतील. 3रा नंबर बंदी बांधव. शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षण क्रमाची शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, संबंधित अभ्यासकेंद्राची शिफारस पत्र आणि प्रवेश अर्ज ही घेतलं पाहिजे. 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्याची कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रासह प्रवेश अर्ज. प्रवेशासंबंधी काही अडचणी असल्यास आपल्या नोंदणीकृत अभ्यासकेंद्राशी, विद्यापीठाच्या संबंधित विभागीय केंद्राशी, नोंदणी कक्षाशी संपर्क करावा. तसेच nondani@ycmu.dgt.university.ac ह्या मेलवर आपली अडचण कळवू शकता. मेल ID आहे ही ध्यानात ठेवायचं, लिहून ठेवायचं. त्याच्यावर काय अडचण आहे ते मेल करायचं. तुमची अडचण त्वरित ते सॉल्व्ह केली जाईल. विद्यार्थ्यांचे ओळखपत्र ऑनलाईन तयार केले जाते. अभ्यासकेंद्र किंवा विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून प्रिंट करू शकतात. आता ओळखपत्र तुम्हाला ऑनलाईन येणार आहे त्याच्यामुळे जेव्हा केव्हा अवेलेबल असेल तेव्हा तुम्हाला ते डाउनलोड करून प्रिंट करता येईल. अर्जदारांनी स्वतःचा प्रवेश अर्ज स्वतः भरावा. मित्र, नातेवाईक, सायबर कॅफे यांच्यावर प्रवेश अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवू नये. चुकीची माहिती भरलेला प्रवेश अर्ज अभ्यासकेंद्र, विभागीय केंद्राकडून अथवा विद्यापीठाकडून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्जदाराचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. स्वतः भरायचं आहे, काही अडचण नाही. पर्सनल माहिती भरायचं आहे. ऑप्शनल पेपरची वगैरे माहिती पाहिजे असेल तर स्टडी सेंटरला फोन करायचं, कोणता ऑप्शनल घेऊन विचारायचं आणि ते ऑप्शन टाकून सबमिट करून टाकायचा. ओके. पुढे प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, अटी व शर्ती तसेच आपण
हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2024-25 या तुकडीच्या माहिती पुस्तिकेतील नियमाचे पालन करणे अर्जदारास बंधनकारक असेल. उपकुलसचिव, नोंदणी कक्ष, मान्य संचालक, विद्यार्थी सेवा विभाग. तर ही ॲडमिशनची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे. व्हिडिओ पूर्ण एकदाच पाहायचा आहे. 30 मिनिटाच्या वरी झालेला असेल तरी कंटाळा करायचा नाही, आळस करायचा नाही. एकदा व्हिडिओ पाहिला की वारंवार कमेंट करायची बी आवश्यकता नाही, परेशानीची नाही. सगळं डिटेल ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. 1 व्हिडिओ टू सॉल्व ऑल द क्वेश्चन्स. एका व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत. हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.